लाडक्या बहिणींना 2100 रुपये अपेक्षित होते, पण आता 1500. एक मिनिट, आम्ही त्याच्यापासून बाहेर गेलेलोच नाही. आम्ही वेगवेगळ्या पद्धतीनं जे काही ह्याच्यामध्ये आमचा जाहीरनामा होता त्याच्यामध्ये सांगितलेलं आहे, त्याही रस्त्याने आम्ही विचार करतोय. आमचं चाललेलं काम आहे. आज आम्ही सध्या 1,500 रुपये गृहीत धरून त्या योजनेला लागणाऱ्या निधीची तरतूद त्या ठिकाणी केलेली आहे. अजिबात नाही. तुम्ही अर्थसंकल्प नीटपणे बघितलेला दिसत नाही. AIच्या बाबतीमध्ये आम्ही शेतकऱ्यांना आता त्यांचं उत्पन्न वाढावं, त्यांचा खर्च कमी व्हावा, त्यांचं उत्पादन खर्च कमी व्हावा, त्यांचं खताचा खर्च कमी व्हावा, पाण्याचा खर्च कमी व्हावा, याकरता AI म्हणजे कृत्रिम बुद्धिमत्तेचं धोरण आम्ही शेतकऱ्यांच्या करता या अर्थसंकल्पामध्ये घेतलेलं आहे. 2 वर्षाच्या करता 500 कोटी रुपयाची तरतूद खास ह्या कामाच्या करता आम्ही त्या ठिकाणी दिलेली आहे. आम्हाला अनुभव आहे, जर काही शेतकऱ्यांनी एखादं आत्मसात केलं तर बाकीचे लगेच इतर शेतकरी ते आत्मसात त्या ठिकाणी करतात आणि त्याच्यामुळं हा प्रकल्प आम्ही हातामध्ये घेतलेला आहे. उलट ॲग्रिकल्चरच्या बाबतीमध्ये खूप चांगले निर्णय आम्ही शेतकऱ्यांच्या बाबतीत घेतलेले, त्यांच्या पाण्याच्या बाबतीमध्ये घेतलेले. जिथं आमच्याकडे सरप्लस पाणी आहे ते ह्या खोऱ्यातनं दुसऱ्या खोऱ्यामध्ये नेण्याचा देखील आमचा प्रयत्न आहे. पश्चिमेकडे पडणारं पाणी समुद्राकडे जाणारं हे पुन्हा आमच्या नाशिक जिल्ह्याला, आमच्या त्या ठिकाणी असणाऱ्या संभाजीनगरला म्हणजे मराठवाड्याला कसं देता येईल, नगर जिल्ह्याला कसं देता येईल, हा प्रयत्न आम्ही ह्या अर्थसंकल्पामध्ये केलेला आहे. आमचा त्या विदर्भातल्या ज्या काही योजना आहेत किंवा खानदेशामधल्या ज्या काही आमच्या योजना आहेत पुनर्भरणाचा कार्यक्रमाचा, तोही आम्ही त्याच्यामध्ये घेतलेला आहे. कुठल्याही गोष्टीला आम्ही त्याच्यामध्ये जिथं गरज आहे तिथं काटकसर अजिबात केलेली नाही. तेव्हा का प्रत्येकाचा वेगवेगळ्यांचं वेगवेगळं मत त्या ठिकाणी असू शकतं. आम्हाला जे काही देता येणं शक्य होतं, वीज माफीचं आम्ही कंटिन्यू चालू केलं. महिलांना 1500 रुपये अनुदान द्यायचं ते आम्ही त्या ठिकाणी चालू ठेवलं. नवीन AI या तंत्रज्ञानाचा वापर करून अनेक क्षेत्रामध्ये आपल्याला म्हणजे आमचा पोलीस विभाग असेल, आमचा कृषी विभाग असेल, आमचा उद्योग विभाग असेल, अशा अनेक क्षेत्रामध्ये ह्याला कसं मदत होईल याबद्दलचा आम्ही त्या ठिकाणी प्रयत्न केलेला आहे. लाडक्या बहिणींच्या खात्यापर्यंत 2 महिन्यांचे पैसे येणार. महिन्याचे एकत्रित 3000 रुपये मिळणार. महिला आणि बालविकास मंत्री आदिती तटकरे यांनी लाडक्या बहिणींसाठी अतिशय आनंदाची बातमी आहे. बघा, आता आज 1 सप्टेंबर आणि आजपासून लाडक्या बहिणींच्या खात्यात 2 हप्त्यांची रक्कम जमा होणार आहे. परंतु कोणत्या लाडक्या बहिणींच्या खात्यात जमा होणार, सर्वात अगोदर कोणत्या जिल्ह्यात पैसे जमा होणार, कोणत्या लाडक्या बहिणींना बाद केलं गेलेलं आहे, मी संपूर्ण माहिती ह्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे. सोबतच लाडक्या बहिणींसाठी मोठे गिफ्टसुद्धा जाहीर केलेले आहेत. कोणते 5 मोठे गिफ्ट जाहीर असणार आहेत, तुम्हाला हे गिफ्ट मिळणार. पण काय करावं लागणार, लाडकी बहीण योजनेमध्ये सगळ्यात मोठी अपडेट आलेली आहे. 5 मोठे गिफ्ट कोणते आहेत ते एक करून मी पुढे सांगणारच आहे. व्हिडिओ संपूर्ण पाहिल्यानंतर तुम्हाला संपूर्ण माहिती ही मिळणार आहे. त्यामुळे चॅनलवरती सबस्क्राईब करा. कमेंट सेक्शनमध्ये कमेंट करा की तुमचा जिल्हा कोणता आहे, तुमचा तालुका कोणता आहे आणि तुम्हाला जुलैचा हप्ता मिळाला आहे का, गॅस सिलेंडरचे पैसे मिळाले आहेत का, तुमच्याकडे अर्ज पडताळणी झालेली आहे का, ह्या सगळ्या गोष्टींची माहिती द्या. चला सुरुवात करूया. पहिलं गिफ्ट बघा. पहिलं गिफ्ट जे आहे ते म्हणजे लाडक्या बहिणींना आता गॅस सिलेंडरचे पैसे मिळणार आहेत. हो, 2490 रुपये 3 गॅस सिलेंडरचे 830 रुपयाप्रमाणे 2490 रुपये लाडक्या बहिणींना मिळणार आहेत. ह्यासाठी तरतूद करण्यात आलेली आहे. तुम्हाला माहिती आहे की लाडकी बहीण योजनेसाठी जी काही तरतूद आहे ती सरकारनं ऑलरेडी करून ठेवलेली आहे. ह्या वर्षासाठी कंप्लीट म्हणजे डिसेंबर 2025पर्यंत जेवढे काही हप्ते असणार आहेत त्यासाठीची तरतूद आहे ती तरतूद ऑलरेडी सरकारनं केलेली आहे. आणि त्यातलं जे पहिले गिफ्ट आहे त्याचंसुद्धा वितरण आपल्याला लवकरच पाहायला मिळणार आहे. ज्या लाडक्या बहिणी लाडकी बहीण योजनेमध्ये पात्र असतील अशाच लाडक्या बहिणींना हे पैसे मिळणार आहेत. दुसरं जे गिफ्ट असणार आहे ते 2 हप्ते एकत्र मिळणार आहेत. 14 आणि म्हणजे ऑगस्ट आणि
सप्टेंबर असे 2 हप्ते जे आहेत ते एकत्र मिळणार आहेत. त्यासाठी तुम्हाला काय करावं लागणार आहे मी तुम्हाला सांगतो आहे. पुढं 2 मिनटातच सांगतो तुम्हाला मी. पुढे लक्ष द्या, व्हिडिओ संपूर्ण पाहायचा आहे. व्हिडिओ संपूर्ण पाहिल्यानंतर तुम्हाला संपूर्ण माहिती ही नक्कीच मिळणार आहे. बघा 2 हप्ते अशाच लाडक्या बहिणींना मिळणार आहेत ज्यांना जुलैचा हप्ता मिळाला आहे. म्हणजे ज्यांना जुलैचा हप्ता मिळाला आहे त्यांनाच ऑगस्ट आणि सप्टेंबर महिन्याचा हप्ता हा मिळणार आहे. आणि ज्यांना जुलैचा हप्ता मिळाला नाही त्यांनी काय करायचं आहे जेणेकरून त्यांना जुलै, ऑगस्ट आणि सप्टेंबर महिन्याचा हप्ता मिळणार हे मी तुम्हाला पुढे सांगतो आहे. व्हिडिओ संपूर्ण पहा. तिसरं जे गिफ्ट असणार आहे मोठं ते म्हणजे 30 प्रकारचे भांडे आता लाडक्या बहिणींना मिळणार आहेत. ज्याच्यामध्ये सगळे लेटेस्ट प्रकारचे जे नवीन भांडे बाजारामध्ये आलेले आहेत ते सगळे भांडे लाडक्या बहिणींना आता लवकरच हे मिळणार आहे. त्यामुळं अर्ज कसा करायचा आहे, काय करायचं आहे, मी त्यासाठी एक सेपरेट व्हिडिओ बनवलेला आहे. त्याच्यामध्ये तुम्ही बांधकाम कामगार योजनेचा व्हिडिओ जो आहे तो बघू शकताय. भरपूर लाडक्या बहिणींना ज्या बांधकाम कामगार आहेत किंवा तुम्ही कुठं काम करत असाल तर ते सुद्धा लावून तुम्ही हे गिफ्ट घेऊ शकता. त्यासाठी तुम्ही डेडिकेटेड व्हिडिओ बनवलेला आहे, तुम्ही जाऊन बघू शकता. संपूर्ण माहिती तिथं व्हिडिओमध्ये दिलेली आहे. बघा काळजी करू नका, हे 3 गिफ्ट तर कंपल्सरी आहेतच. 4थं जे गिफ्ट असणार आहे ते म्हणजे लाडक्या बहिणींना टेन्शन घेऊ नका, ज्या जुलैचा हप्ता आला नाही त्यांना जुलैचा हप्ता हा मिळणार आहे. गॅस सिलेंडरचे हप्ते ते मिळतील. सगळ्यात महत्त्वाची बातमी आहे. आणि बघा लवकरच आता आपल्याला 5वं जे गिफ्ट आहे ते म्हणजे घरकुल योजनेचे आहे. ते भरपूर लाडक्या बहिणींना मिळालेलं नाही तर ते सुद्धा लवकरच आता चालू होणार आहे. म्हणजे हे 5 गिफ्ट जे असणार आहे ते लाडक्या बहिणींना 100% मिळणार आहे. त्याची नोंद तुम्हाला घ्यायची आहे. आता तुम्ही म्हणाल दादा आम्हाला जुलैचा हप्ता आलेला नाही किंवा आम्हाला ऑगस्ट आणि सप्टेंबर हप्ता मिळण्यासाठी काय करायचं आहे. लक्षात घ्या, व्हिडिओ खूप महत्त्वाचा असणार आहे. व्हिडिओ जास्तीत जास्त लाडक्या बहिणींना शेअर करा. सांगतो बघा, जुलैचा हप्ता जर मिळाला नसेल तुम्हाला किंवा तुम्हाला जर असं वाटत असेल की ऑगस्टचा हप्ता, सप्टेंबरचा हप्ता आम्हाला मिळाला पाहिजे तर त्यासाठी सगळ्यात महत्त्वाची जी कामं आहेत 2 कामं तुम्हाला आधी करणं गरजेचं आहे. नंतरची प्रोसेस मी तुम्हाला लगेच सांगतो. पहिली गोष्ट म्हणजे आपलं आधार कार्ड अपडेट करून घ्या. ह्या महिन्यातलंच आधार कार्ड अपडेट करून घ्या. कुठलं असेल ते म्हणजे काही पण त्यातलं फोटो वगैरे काय असेल ते अपडेट करून घ्या. जन्मतारीख चुकीची असेल तर सरळ करून घ्या, व्यवस्थित करून घ्या. रेशन कार्डचं बी सेम KYC करून घ्या. हे 2 डॉक्युमेंट अपडेट करून घ्या या महिन्यात, म्हणजे तुम्हाला कुठल्याही प्रकारचं टेन्शन राहणार नाही. सरकारनं आधी सांगितलं आहे की ज्या लाडक्या बहिणींचं रेशन कार्ड, आधार कार्ड अपडेट असेल अशा लाडक्या बहिणींना आम्ही या योजनेत कायम ठेवणार आहोत. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे बघा, ज्या लाडक्या बहिणींना जुलैचा हप्ता आलेला नाही त्यांनी सगळे हे डॉक्युमेंट घेऊन जायचे आहेत. आधार कार्ड, तुमचा रेशन कार्ड, शाळा सोडल्याचा दाखला, उत्पन्नाचा दाखला, हे तुम्हाला महिला व बालविकास अधिकाऱ्याचे कार्यालय जे आहे तिथे जाऊन तुम्हाला हे द्यायचं आहे. त्यांना दिल्यानंतर त्यांना एक विनंती करायची आहे की आम्हाला अर्ज पडताळणी करायची आहे. पुनर्अर्ज पडताळणी, आम्हाला जुलैचा हप्ता आलेला नाही तेव्हा ते स्वीकारून ते तुमची पुनर्अर्ज पडताळणी करतील आणि तुम्हाला 100% पुन्हा एकदा योजनेमध्ये 100% लाभ हे देणारच आहेत. ह्याची नोंद तुम्हाला घ्यायची आहे. सोबतच बघा, भरपूर लाडक्या बहिणींना माहीत नाही की ऑगस्टसाठी काय करायचं आहे. बघा ऑगस्टसाठी सुद्धा तुम्ही अंगणवाडीमध्ये जाऊन चौकशी करू शकता की आमचं नाव हे यादीत आहे का. जर यादीत नाव असेल तर 100% तुम्हाला पैसे आल्याशिवाय राहणार नाही. आता हा व्हिडिओ जास्तीत जास्त लाडक्या बहिणींना शेअर करा आणि तुमचा जिल्हा आणि बँक कमेंट सेक्शनमध्ये कमेंट करा. मी तुम्हाला रिप्लायमध्ये सांगेन की तुम्हाला पैसे येणार आहेत का नाही. काही प्रश्न असतील याच्या व्यतिरिक्त तुम्ही नक्की कमेंट करू शकता. कुठलाही प्रश्न असू द्या, तुम्हाला लाडकी बहीण योजनेचे पैसे असू द्या, गॅस सिलेंडरचे पैसे असू द्या, कुठलाही प्रश्न असू द्या. जर तुम्हाला पैसे आले नसतील तर काय करायचं मी ते तुम्हाला नक्की रिप्लाय करून सांगेन. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये मित्रांनो. तोपर्यंत जय महाराष्ट्र.